नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 19 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे राजा अवनीच्या प्रेमाची गाडी झाली स्टार्ट. तर अवनीने उचललं पहिलं पाऊल, राजाला केलं बेस्ट फ्रेंड. हे बघून यशादा झाला खूप खुश. तर आता दोंडियांना गेला म्हणून रडणाऱ्या सुलीला भूत बनून दोंडियांनांनी कसं घाबरवलं, कशी तिची वाट लावली, हे सगळं बघायला खूपच मज्जा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता अण्णा, ऋतिक दादा आणि अवनी तिघेही घरी निघालेले असतात. त्याच वेळेस आता रस्त्यातच अण्णा ओरडू लागतात, ए ऋतिक ऋतिक गाडी थांबव, थांबव रे बाबा. अरे मला बरं वाटत नाहीये रे, लय दुखायले पोटात, जरासं औषध घेतो. सुनबाई तुम्ही थांबा इकडेच. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा तुमचं दुखतंय का? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, हो थोडासा त्रास होतोय, जखम भरली नाही ना, दुखते ती. तेव्हा ऋतिक दादा म्हणू लागतात, अण्णा तुमची तर स्टील बॉडी होती ना, मग दुखायला कसं लागलं? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए थोबाड बंद ठेव ना तुझं. सुनबाई मी जर असं थोडंसं औषध घेऊन येतो, म्हणजे कसं मला बरं वाटेल. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा थांबा, डॉक्टरांनी तुम्हाला औषधं दिलीत आणि अण्णा तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये बोललात की तुम्हाला त्रास होत नाही, तुमचं दुखत नाही, म्हणून डिस्चार्ज दिलाय ना आपल्याला. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई अगं तिकडे जर मी बोललो असतो त्रास होतोय दुखतंय तर त्या लोकांनी सोडलं नसतं आपल्याला, म्हणून मी बोललो, पण आता जरासं औषध घेतो हा सुनबाई. त्यावर अवनी म्हणू लागते, थांबा अण्णा, औषध वगैरे काही भेटणार नाहीये, डॉक्टरांनी सगळी औषधं दिलीत. हे बघा ही एक गोळी आहे, ती घेतल्यानंतर तुमची ही जखम आहे ना ती दुखणार नाहीये, चला पटकन घ्या गोळी. त्यावर अण्णा म्हणू लागतं, सुनबाई या औषधांची गरज नाही हो, मला ते चपटं औषध घ्यावं लागेल. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा चपटी बिपटी काही भेटणार नाहीये, तुम्ही इकडनं कुठेच हलणार नाही, चला पटकन ही गोळी घेऊन टाका. त्याच वेळेस आता दोंड्यांना वाकडं तिकडं तोंड करतात, सुनबाई किती आग्रह करता तुम्ही. तेव्हा आता अवनी म्हणू लागते, करणारच आणि कुठेही आता गाडी थांबणार नाहीये. ऋतिक दादा सरळ गाडी आता घराकडे घ्या. आता मात्र लगेच अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे आता चला मग काय तर. तर आता दांगटांच्या घराकडे गाडी निघालेली असते. तर इकडे आता घरी मात्र सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात लगेच आतमध्ये धावतच राजा येतो. अरे भावांनो, अरे आपला बाप टायगर आहे टायगर, आपला बाप साधा सुद्धा माणूस नाहीये, खतरनाक आहे बरं का. आपल्या अण्णांना काय बी झालं नाही, मॅडमचा फोन आला होता, अण्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत नाहीये, त्या अण्णांना सरळ घरी घेऊन येणार आहे. आता मात्र या भावंडांना इतका कसा आनंद झालेला असतो. लगेच पाण्या पटकन राजाला मिठी मारतो. धन्या, यशादा सगळेजण आता जोर जोरात नाचू लागतात, अण्णा येणार अण्णा येणार असे म्हणत सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आता नमी मात्र डोळे पुसतच या चौघांकडे बघत असते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, ए चला चला आता अण्णा येणार आहे ना, आपल्याला तयारीला लागावं लागेल बरं का. तेव्हा यशादा म्हणू लागतो, हो अण्णा बिना जेवल्याचेच घरातनं बाहेर पडले होते, लय भूक लागली असेल त्यांना, मी स्वयंपाक बनवायला घेतो. तेव्हा नमी म्हणू लागते, यशा चल मी तुला मदत करते. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, ए आपण अण्णांच्या आवडीची भाजी बनवायची दोडक्याची, मी दोडके घेऊन येतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, दोडके जा और दोडके घेऊन आ. त्याच वेळेस आता सगळे हसू लागतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, अगदी करेक्ट पाण्या, तुने बरोबर अण्णांचा डायलॉग मारलाय, अण्णा असेच म्हणतात धन्याला नेहमी. आता पाण्या पटकन आपल्या पाकिटमधनं पैसे काढतो आणि धन्याच्या हातात देतो, जा पटकन मस्त अण्णांच्या आवडीची दोडकी लेके आ. आता लगेच धन्या पिशवी घेऊन निघालेलो असतो. तर आता लगेच पाण्या आणि राजा म्हणू लागतो, दे चला आपण अण्णाचा पलंग दुरुस्त करूया, म्हणजे कसं आहे गादी बेडशीट वगैरे टाकून छान करूया, तिकडे एखादा पंखा लावूया, अण्णा बाहेरच झोपतात ना, पण आजपासून त्यांना बाहेर झोपू द्यायचं नाही, चला चला तयारीला लागा. सगळेजण आता लगेच आपापल्या कामाला सुरुवात करतात. पण यशादा मात्र खाली बसतो आणि रडू लागतो. तेव्हा नमी त्याच्या जवळ येते, यशा अरे आता धोंडे मामा ठीक झालाय ना, तू घरी येणार आहे, तू नको टेन्शन घेऊ, चल आवरावं लागेल आपल्याला. तेव्हा यशादा डोळे पुसतो, हो हो मला स्वयंपाकाला लागावं लागेल, चल नमी तुम्हाला मदत कर. आता इथे सगळ्यांची तयारी झालेली असते, संध्याकाळची वेळही झालेली असते.
आता अण्णांचा पलंग अगदी बेडशीट टाकून वगैरे छान असा तयार केलेला असतो. उशी, अण्णांसाठी पिण्यासाठी पाणी. त्याच वेळेस आता लगेच पाण्या म्हणू लागतो, जा रे लोटा वगैरे ताट घेऊन ये. तेवढ्यात लगेच आता धन्या आतमध्ये येतो. तर यशादा आता देवासमोर दिवाबत्ती करत असतो. देवाचा आता आशीर्वाद घेत असतो. तेवढ्यात धन्या म्हणू लागतो, यशादा जेव्हापासनं वहिनी या घरात आल्यात तेव्हापासूनच आपण देवपूजा करायला लागलो ना, म्हणूनच देवाने कदाचित आपल्या अण्णांना वाचवलं असेल. आपण पूजा करतो ना रोज. त्यावर लगेच यशादा म्हणू लागतो, धन्या अरे देव असा ब्लॅकमेल नाही करत रे माणसांना. पूजा केली म्हणूनच तो पावतो असं नसतं. आपण मनापासून श्रद्धा ठेवायची असते. आपण आत्ता पूजा करायला सुरुवात केली पण देवाचा आशीर्वाद पहिल्यापासून आहे आपल्यावरती. आपल्या अण्णांना काही नाही होणार, ते घरी सुखरूप येणार हे माहिती होतं आपल्याला. चला पटकन आले की नाही. सगळेजण आता वाट बघत असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते पण अजून काही अण्णांचा आणि अवनीचा तपास नसतो. तेवढ्यात आता बाहेरनं जोरजोरात भोकाड पसरून रडण्याचा आवाज सुरू झालेला असतो. आता ही सुली धोंडे अण्णांच्या दारात येऊन जोरजोरात रडत असते. गेला ग माझा सख्खा भाऊ गेला, मला सोडून गेला. या घरात त्याचा किती जीव होता पण सगळं काही सोडून निघून गेला देवाघरी, असे आता जोरजोरात ओरडतच ही सुली रडत असते. त्याच वेळेस आता यशादा, राजा, पाण्या, धन्या सगळ्यांना धक्का बसतो. या आत्याला काय झालंय. सगळेजण धावतच बाहेर येतात. आत्या मात्र आता इतकी कशी रडत असते जणू धोंड्यांना गेलेच. त्याच वेळेस आता लगेच यशादा म्हणू लागतो, आत्या आत्या हे सगळं काय आहे. राजाही ओरडू लागतो, आत्या थांबव हे सगळं. हे बघ संध्याकाळच्या वेळेस असं दारात भोकाड पसरून रडणं बंद कर. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, आत्या तुझं तोंड बंद करा नाहीतर असा हाणेन ना तुला. आता लगेच सुली पटकन उठते. गेला ग पोरांना पर्क करून गेला. अगं बाई किती पोरांमध्ये जीव, या घरामध्ये जीव. मला माझा वाटा देत नव्हता पण शेवटी त्याला हे घर सोडून ही पोरं सोडून जावं लागलं. माझी भाची असे म्हणत आता सुली लगेच या पोरांच्या तोंडावरनं हात फिरू लागते. तेव्हा राजा, यशादा, पाण्या बाजूला होतं, दे हात लावू नको, दूर हो. आणि हे बघ आत्या बोंबलणं बंद कर. तेव्हा नमी म्हणू लागते, मम्मी मम्मी अगं काय चालू आहे तुझं. अगं धोंडी अण्णा असं नको बोलू ग मम्मी. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, गेला धोंड्या गेला ग, या बहिणीला सोडून गेला. असे जोरजोरात रडण्याचं काम चालू असतं. त्यावर लगेच आता पाण्याला लय राग येतो. पाण्यात धावतच जातो आणि बाजूला जो मोठा दगड पडलेला असतो तो उचलतो. आत्या आता तुझं टकुळच पडतो. हा भोकाड पसरण्याचा आवाज बंद करा, बंद करा आमच्या दारातला हा आवाज. आता लगेच पाण्यात तिला दगड मारणार. तेच नमी, यशादा पाण्याला थांबवतात. त्याच वेळेस आता लगेच नमी म्हणू लागते, मम्मी मम्मी हे सगळं काय आहे, थांबव बरं हे सगळं. तेव्हा सुली म्हणू लागते, खोटं वाटतंय तुला, खोटं वाटतंय का माझा भाऊ गेलाय, बघ हा व्हिडिओ बघ. आता लगेच नमीला पटकन सुली मोबाईल देते. तर आता त्यात महेशने कसा अण्णांच्या पोटात चाकू खूप असलेला असतो हा आता रीलचा व्हिडिओ आलेला असतो. आणि आता त्या खाली टायटल दिलेलं असतं, एका माणसाचा दिवसा डोळ्या नाशकात झाला खून, जागीच मृत्यू. हे आता बघून, हे सगळं वाचून आता मात्र नमीलाही धक्काच बसतो. यशादा, पाण्या, धन्या समधेजण आता ही रील बघू लागतात. आता मात्र यशादाने तर डोक्याला हात लावून खालीच बसून घेतलेलं असतं. अरे बापरे अण्णा गेले. त्याच वेळेस आता सुली जोरजोरात रडू लागते, गेला रे यशा, तुझा बाप गेला रे बाबा. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, नाही नाही यशादा, यशादा उठ. हे बघ असं काय बी झालेलं नाही आहे यशादा. मी मॅडमला कॉल केला होता, त्या मला बोलल्यात त्या अण्णांना घेऊन घरी येणार आहे. हे बघ यशादा असं काही झालं नाही आहे. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, राजा अरे पण व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे रे. अरे जागीच मृत्यू झाला असं दाखवलं गेलंय. मग अवनी आपल्याशी खोटं बोलली का. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही मॅडम असं खोटं का बोलतील आपल्याशी. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, कदाचित तुम्हाला टेन्शन येऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती असं बोलली असेल तर. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, राजा अण्णा ठीक असतील ना रे, अरे बोल ना, वहिनींना कॉल कर ना. तेवढ्यात लगेच आता एक गाडी आलेली असते. त्यात आता ऋतिकदादा, अवनी आणि धोंड्यांना असतात. आता ही सगळी भावंडं टक लावून गाडीकडे बघत असतात, कारण गाडीतनं अण्णा येत आहेत की अण्णांची बॉडी याची त्यांना भीती वाटत असते. तेवढ्यात गाडीतनं आता ऋतिकदादा, अवनी उतरतात. अवनी आता पटकन लगेच धोंडे अण्णांना बाहेर काढते. आता अण्णांना बघून या पोरांच्या जीवात जीव आलेला असतो. समदे लय खुश होतात. पण त्याच वेळेस आता
सुली मात्र तिकडे पाठीमागे वळून बघतच नाही. अगदी बोकाड बसून रडत असते. गेला ग, माझा भाऊ गेला. मला बोलला होता की अर्धा वाटा देईल. सुले, तू काळजी करू नको. तुझ्या हिश्श्याचं घर तुला भेटणार असे म्हणून गेला रे पोरांनो. आता मला माझं घर द्यावा लागणार. आता मात्र त्याच वेळेस राजा काही बोलणार तेच अण्णा इकडनं खुणवतात, गुपचूप बसा. अण्णांना आता या सुलीची चांगली जिरवायची असते ना. आता सगळेजण गप्प असतात. आता लगेच सुली रडत असतानाच धोंडी अण्णा तिच्याजवळ येतात आणि अगदी तिच्या पाठीला जो खांब असतो ना त्याच्याजवळ येऊन असे उभे असतात. सुली भोकाडपासून रडत असते. तेवढ्यात लगेच आता धोंड्यांना असा हात हलवतात, अगदी भूताची ॲक्टिंग करतात. गेला धोंडी बजाजी दांगट गेला. आता सुली लगेच वरती बघते. अगदी पांढरे टप्पुरे डोळे, असा हात हलवत, धोंडी, अयो बापरे, अरे वे पोरांनो, धोंड्याचं भूत आलंय, आयो आयो असे म्हणत सुली आता इकडनं तिकडनं धावू लागते. अण्णा भूताची ॲक्टिंग करत आता या सुली पाठोपाठ पळू लागतात. माझ्या घराचा हिस्सा हवाय तुला, ए सुले, आणि त्या दात्याला जाऊन सांग, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना, तुम्हाला पुरत नाही ना मातीत, तोपर्यंत हा धोंडी दांगट कुठेही जाणार नाही. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक, हे घर माझं आणि माझ्या पोरांचे, त्याच्यामुळं ह्या घरावरचा डोळा बाजूला काढायचा, नाहीतर तुझी अशी जिरीन ना, चालणे एकीकडनं. असे म्हणत धोंड्यांना आता पुन्हा भूताची ॲक्टिंग करू लागतात. सुली जोरजोरात ओरडते, धोंड्याचं भूत आलंय, भूत आलंय धोंड्याचं असे म्हणत सुली धावतच घरी निघून जाते. तर त्याच वेळेस आता सगळे दांगट मात्र जोरजोरात हसू लागतात. तेव्हा लगेच आता सगळेजण अण्णांजवळ येतात. अण्णा, अण्णा तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए दांगटांची बॉडी स्टील बॉडी आहे, मला काय बी झालेलं नाही आहे, उगाच तुम्ही हे असे ॲक्शन करू नका. सगळेजण हसू लागतात. तेवढ्यात आता पुन्हा आता रडण्याचा आवाज येऊ लागतो. तर आता अंगणातच ही पायली आलेली असते. जाऊबाई, जाऊबाई, सासरे कसे सोडून गेले, जाऊबाई असे कसे गेले हो माझे सासरे, आता माझ्या पानूचं कसं होणार, त्याला कोण सांभाळणार, आता काय करू मी असे म्हणत अगदी जोर जोरात ही पायली रडत असते. त्याच वेळेस आता लगेच पायली रडत असतानाच तिला धोंड्यांना समोर दिसू लागतात. आता मात्र पायली घाबरते. आयो आयो बाबू, बाबाजी, सासरी बुवांचं भूत, बाबाजी बाबाजी असे आता ही पायली करू लागते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागते, नमे जाऊन तुझ्या जाऊबाईला शांत कर. अगं धोंड्यांना जिवंत आहे सांग त्यांना, नाहीतर ती पायली लय मोठा राडा करेल, बाबाजी बाबाजी करून राहिली ती, जाय लवकर. आता नमी पटकन धावतच जाते. ओ जाऊबाई, अहो जाऊबाई, धोंड्यांना जिवंत आहे, तुमचे सासरे जिवंत आहे, त्यांना काय बी झालं नाही. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, पण जाऊबाई तो व्हिडिओ तर जिवंत माणूस गेला असं दाखवलं ना. त्यावर नमी म्हणू लागते, तो बनवलेला व्हिडिओ होता, खोटा होता तो, ते सगळं खोटं आहे. माझा मामा अगदी सुखरूप घरी आलाय. आता लगेच सगळी भावंडं अण्णांना घेऊन आतमध्ये येतात. अण्णांसाठी मस्त असा पलंग तयार केलेला असतो. अण्णांना आता त्या पलंगावरती बसवलं जातं. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, यशादा, ती खोटी रील बघून ना आपण जरा घाबरलोच बरं का, पण सुलू आत्याची चांगली मजा घेतली. पण त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, पण अशी रील बनवली कशी असेल. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, राजादा पाण्यादा, अरे आजकाल काय बी बनवता येतं, व्ह्यूज आणि लाईक मिळवण्यासाठी करतात हे असलेली रील, खोटारडे लोक असतात ते, त्यामुळे आपण ना यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. जाऊ द्या, आपल्या अण्णा घरी आलेत ना, हे अगदी भारी काम झालं. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, अण्णा आता तुम्ही आराम करायचा, जास्त हालचाल करायची नाही, डॉक्टरांनी सांगितलंय की नाही. राजा तू चल माझ्यासोबत. आता लगेच सगळेजण अवनीकडे बघतात. राजा विचारू लागतो, मॅडम कुठे जायचंय. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा आपल्याला पोलीस स्टेशनला जायचे, आता बास, आता पुरे झालं. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, पोलीस स्टेशनला. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो, आता दादाने ना हद्द पार केली, आधी घरात घुसला ते ठीक होतं, पण अण्णांवरती जीव घेणं हल्ला केलाय, आता तक्रार झालीच पाहिजे, त्यामुळे चल राजा. तेव्हा धोंडे अण्णा म्हणू लागतात, नाही नाही सुनबाई असं नका करू. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, अण्णा खरं जर तुम्ही तिकडे पोलीस आले होते ना तेव्हाच तक्रार द्यायला हवी होती, पण तुम्ही दिली नाही. तेव्हा राजा म्हणू लागतो, अण्णा तुम्ही तक्रार दिली नाही असं का केलं अण्णा, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. चला मॅडम, चला आपण दोघे जाऊया.
त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, ए अशी उलट्या हाताची चाप कळीन ना तुला, मागे हो. सुनबाई, अहो आपण माफ केलं की नाही त्याला, जाऊ दे ना, तो तुमचा भाऊ आहे सुनबाई. हे बघा, झालं गेलं, गोदावरीला मिळालं. त्यावर अवनी मिळू लागते, अण्णा अहो पाणी ना आता डोक्यावरनं चाललंय, आता बाद झालं, आता दादाला शिक्षा व्हायलाच पाहिजे, तेव्हा आपण तक्रार करणार. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई जे काही झालं ते चुकीकडनं झालं त्याच्या, जाऊ द्या. समोरच्याने एक चूक केली म्हणून आपण 7 चुकांची शिक्षा द्यायची का? असं नका करू. तो काही गुन्हेगार आहे का? झाली असेल एखादी चूक, जाऊ द्या, सोडून द्या. माझी स्टील बॉडी आहे की नाही, जाऊ द्या. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, अण्णा पण तो माणूस किती काय काय करू शकतो, कुठल्या थराला जाऊ शकतो हे कळलंय ना तुम्हाला? अहो ते देशमाने काय पण करू शकतात, आपण कंप्लेंट करायला हवी. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए राजा, तुला ना अकलीचा भागच नाहीये. आज सुनबाईच्या घरचे तिच्यावरती नाराज आहे, पण उद्या जेव्हा ते एकत्र येतील त्यांचीही नाराजगी दूर होईल, तेव्हा तेव्हा आपण काही चुकू द्यायचं नाही. सुनबाईला तिचं माहेर परकं होऊ द्यायचं नाही. आपल्या एका चुकीमुळे सुनबाईला तिकडचे लोक परके होता कामा नये. आपण केस करणार, तिचा तो भाऊ आहे, नको रे, बरं नाही वाटत रे ते. त्यामुळे सुनबाई, काळजी करू नको, कधी ना कधी तुझं माहेर येईल तुला स्वीकारायला, काळजी करू नको. तेव्हा मात्र आपण असं परकं वाटू द्यायचं नाही त्यांना, चालेल? आता लगेच अवनी म्हणू लागते, यशादा आता तूच समजाव बरं अण्णांना. त्यावर यशादा म्हणू लागतो, अवनी कसं आहे ना, जे माणसं चुकतात ना त्यांना समजवायचं असतं, पण अण्णा चुकीचे नाही आहे, ते अगदी बरोबर बोलत आहेत, तो तुमचा भाऊ आहे की नाही? त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, हो अण्णा इतर वेळेस निगेटिव्ह बोलत असतात, पण आज अण्णांचं अगदी बरोबर आहे. धन्याई आता तेच म्हणू लागतं. अवनी या सगळ्यांकडे बघू लागते, कशी माणसं आहात रे तुम्ही? त्यावर धन्या म्हणू लागतो, दिसतो तशीच वहिनी. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, बरोबर अण्णा, आता तुम्हाला ठीक वाटतंय ना, त्रास होत नाही ना? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, स्टील बॉडी आहे, स्टील बॉडी, कळतंय ना? त्यावर पाण्या म्हणू लागतो, काय करावं या माणसाचं, 1000 वेळा स्टील बॉडीच करतोय, काय तर म्हणे स्टील बॉडी. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए खरंच बोलतोय, टेस्टिंग झाली ना आत्ता दांगटांच्या बॉडीची, अरे हे पोट नाही, ही माझी ढाल आहे 5000 टनाची. आता मात्र सगळेजण हसू लागतात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, धान्या आज तर अण्णांनी राजाच्या पेक्षा बी हद्दपार केली. राजा लय थापा मारतो, खोटं बोलतो, पण अण्णा तर डबलीन खोटं बोलतात आज. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे 5ची नाही तर 2ची. त्यावर लगेच आता धन्या आणि पाण्या म्हणू लागतात, शक्यच नाही. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, 1000ची फायनल झाली, बासा पुरे झालं. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, बरोबर चला अण्णा, तुम्ही आता आराम करा बरं का, आता तुम्ही आरामच करायचंय. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, चालेल चालेल. तर त्यानंतर अण्णा लगेच सुनबाईला म्हणू लागतात, सुनबाई बरं इकडे माझ्याजवळ बैस. अवनी आता पलंगावरती अण्णांजवळ बसते. तेव्हा अण्णा तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात. सुनबाई, अगं तुझा या घराला लागलेला आशीर्वाद आहे, बाईचा आशीर्वाद या पडक्या रडक्या घराला लागलाय की नाही, मला काय बी होणार नाही. सुनबाई, हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे झालंय, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बरं, समजा काही ठीक होणार आहे. मी अगदी धडधाकट आहे, तुम्ही माझी काळजी करू नका, जा आता आराम करा बरं. असे म्हणतात समधेजण आतमध्ये निघून जातात. संध्याकाळची जेवणाची वेळ झालेली असते. आता अवनीने स्वतः धोंड्यांना जेवण भरवलेलं असतं. धोंड्यांना ढेकर मारतात, जेवण फुल झालेलं असतं. आता लगेच धन्या म्हणू लागतो, अण्णा हे घ्या पाणी. त्यावर अण्णा म्हणू लागतात, बरोबरच चला, आता मला बरं वाटतंय, तुम्ही आराम करा. आता अवनी जोरजोरात रडायला सुरुवात करते. सगळ्यांना धक्काच बसतो, अरे बापरे आता काय झालंय? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई काय झालंय? तेव्हा अवनी म्हणू लागते, सॉरी, हे सगळं माझ्यामुळेच झालंय, माझ्यामुळेच अण्णांच्या जीवावर बेतलंय. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, बरोबर, रड, अजून रड, या सगळ्याला तूच कारणीभूत आहे, तुला गिल्ट वाटायलाच पाहिजे सुनबाई. आता पाण्या धन्या राजा सगळ्यांना धक्का बसतो, अण्णा काय बोलायलाय तुम्ही? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, मी अगदी बरोबर बोलतोय. सुनबाईने चाकू घेतला आणि असा माझ्या पोटात खुपसला. आता मात्र लगेच पाण्या म्हणू लागतो, अण्णा तुमचं डोक्याला काही प्रॉब्लेम झालाय का? डोकं फिरलंय का तुमचं? अण्णा काय बोलायले तुम्ही? अवनी वहिनी असं का करतील? त्यांनी नाही मारला, त्यांच्या भावाने चाकू मारला. त्यावर अण्णा म्हणू लागतो, हो ना, तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावर पाण्या म्हणू लागतो, अण्णा व्हिडिओ बघितलाय आम्ही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हो ना, मग दाखवा.
सुनबाईला तो व्हिडिओ दाखवा. जर आपण जे केलंच नाही तर त्याचं गिल्ट का वाटू घ्यायचं आणि रडायचं का? सुनबाई तुझ्यामुळे काही झालेलं नाही तू रडू नको. आता लगेच पाण्यामुळे लागतो. अण्णा बरोबर बोलताय वहिनी, अण्णा एकदम ठीक आहे, स्टील बॉडी ना त्यांची. तेव्हा अण्णा म्हणू लागतात हो, बॉडी बॉडी स्टील बॉडी. आता मात्र धन्या पाण्या सगळेजण गाणं म्हणू लागतात. अवनी आता डोळे पुसते, हसायला लागते. तुम्ही सगळेजण ना चेष्टा मस्करीत घेताय, पण जर अण्णांच्या जीवाला खरंच काही झालं असतं तर? तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई मी बोललोय ना माझी स्टील बॉडी आहे. सगळेजण आता जोरजोरात हसू लागतात. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, बरं जा तुम्ही झोपा आता, जा जा. अण्णांना आता त्यांचं औषध घ्यायचं असतं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, जमणार नाही, औषधांची वेळ झाली. अण्णा चला पटकन औषधं घ्या. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई मला ती औषधं नाही आवडत, लई कडू असतात. त्यावर यशादा म्हणू लागतो, हो अण्णा तुमच्या रेग्युलर औषधापेक्षा कमीच कडू असतात, चला पटकन, नाटकं चालणार नाही. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही नाही शक्य नाही, मी नाही घेणार. तेव्हा अवनी म्हणू लागते, सुनबाईसाठी? अण्णा लगेच काय पण असे म्हणतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, चला मग औषधं घेऊन टाकायची. आता लगेच अण्णांची चारही मुलं अण्णांना घट्ट पकडतात. अण्णा जोरजोरात ओरडतात, सोडा मला, मला उलटी येते, सोडा लवकर. धन्या पळतच जाऊन बादली घेऊन येतो. अण्णा उलटीची सोय झाली, गोळी औषध घेऊन टाकत चला. आता अवनीने जबरदस्तीने अण्णांच्या तोंडात औषध टाकलेलं असतं. आता या सगळ्यांनी अण्णांना दाबून ठेवलेलं असतं. अण्णांना बळजबरीने औषध पाजलेलं असतं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, चला चला, लय मोठी चूक केली तुम्ही, माझ्याबरोबर अन्याय झालेला आहे. सुनबाई हे चुकीचं आहे. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो ना, मग आता तुम्ही झोपून घ्या, आराम करा. आता समधेजण आपापल्या रूममध्ये जातात. आता लगेच अवनी बाहेर येताच राजा येतो. थँक्यू मॅडम, तुमचे खूप आभार झाले. खरंच आज तुम्ही आमच्या अण्णांना वाचवलं. यशदा दोघांचं बोलणं डोकावून ऐकत असतो आणि दोघांकडे बघत असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, अच्छा म्हणजे मी तुमच्या अण्णांना वाचवलंय का? अण्णा माझे कोणीच लागत नाही. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अजून तुमचं फिक्स कुठे झालंय? तुमचं फिक्स झाल्यानंतर अण्णाही तुमच्या फॅमिलीचा भाग होतीलच की. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा आपलं काहीच नातं नाही आहे का मग? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम हम आपके हे कौन, सांगा ना मग. त्यावर लगेच अवनी राजाचा हात पकडते. राजा माझा अगदी जवळचा बेस्ट फ्रेंड आहे तू, अगदी माझ्या अतिशय जवळचा, माझा खास मित्र, असे म्हणत आता लगेच अवनी राजाच्या हातात हात मिळवते. अवनी आणि राजाची मैत्री झालेली असते. आता मात्र राजा लय खुश होतो. तर दोघांची ही घट्ट मैत्री झालेली बघताच यशादालाही खूप आनंद होतो. तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.